विद्यार्थी मित्र हो, आपण गेल्या प्रकरणामध्ये भारत आणि इराण म्हणजे पर्शियन साम्राज्य याचा अभ्यास केलेला आहे. 6व्या प्रकरणामध्ये आपण महाजनपदांचा उदय अभ्यासलेला आहे. आता आपले जे 8वं प्रकरण आपण जे सुरू करणार आहोत त्या 8व्या प्रकरणाचं नाव आहे मौर्यकालीन भारत. प्राचीन कालखंडांचा अभ्यास करत असताना मानवाचं जीवन, त्याचबरोबर मानवाने या ठिकाणी आपलं जीवन प्राचीन कालखंडामध्ये कशा पद्धतीनं व्यतीत केलेलं होतं हा आपण अभ्यास करत वेगवेगळी घराणं, त्या घराण्यांचा विस्तार, त्या घराण्यातील राजांचं कार्य आपण अभ्यासत आहोत. आपण इसवी सन पूर्व कालखंडाचा अभ्यास करत असताना इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये या महाजनपदांचा उदय झाल्याचं आपणास दिसून येते. आता आपण पद, जनपद, महाजनपद ह्या संकल्पना आपण 6व्या प्रकरणामध्ये स्पष्ट केलेल्या आहेतच. जनपद या शब्दाचा अर्थ आपण असा अभ्यासलेला होता की ज्या ठिकाणी जनांचे पद स्थिरावलं जातं किंवा ती लोक त्या ठिकाणी स्थिर होतात, त्याला ती जी जागा आहे त्याला आपण जनपद असं म्हणतो. की ज्या भूमीमध्ये लोक कायम निवास करून शेती व्यवसाय करून आपलं जीवन व्यतीत करत असतात तीच जनपदे या नावाने ओळखली जातात. हे आपण अभ्यासलेलं आहे. प्रारंभी ही जी जनपदे अस्तित्वात आलेली होती, क्षत्रिय राजे त्यावेळेला या जनपदावरती राज्य करत होती आणि म्हणून त्या नावाशी ती निगडीत होती. जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर दिल्ली व उत्तर भारतामध्ये कुरु व पांचाल या जनपदांचा उदय झाल्याचे आपणास दिसून येते. जैन कालखंड, बौद्ध कालखंड, त्या बौद्ध काळामध्ये क्षत्रियांचा राज्यविस्तार झाल्याचे आपल्याला दिसून येते. शेतीबरोबर अन्य व्यवसाय केल्यामुळे त्यावेळेला त्या लोकांची भरभराट झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही जी जनपदे होती ती जनपदे प्रदेश व लोकसंख्या या दृष्टीने मोठी झालेली आपल्याला दिसून येतात. आणि मग ही जनपदे ज्यावेळेला मोठी होतात त्यावेळेला त्याचं रूपांतर हे महाजनपदामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. मग ही जी 16 महाजनपदं आपण अभ्यासत आहोत, हा तुम्हाला मी रेफरन्स किंवा प्रस्तावना थोडक्यात सांगते की ही जी महाजनपदे अस्तित्वात आलेली होती 16 महाजनपदे आपण अभ्यासलेली आहेत. आता मी पूर्ण नावं तुम्हाला या ठिकाणी सांगत नाही आहे कारण आपण ते प्रकरणामध्ये लिहूनसुद्धा घेतलेले. काशी, कोसल, अवंती, मगध, गांधार अशी 16 महाजनपदे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये अस्तित्वात आलेली होती. जनपदांचं महाजनपदामध्ये रूपांतर झालं. ही महाजनपदे अस्तित्वात आली, परंतु जसं आपण पाहतोय की सत्तेसाठी संघर्ष हा नेहमीच उभारलेला आहे. प्रत्येकाला सत्ता हवी असते आणि नंतर या 16 महाजनपदामध्ये सुद्धा आपापसामध्ये सत्तेसाठी परस्पर संघर्ष होऊन या ठिकाणी काय झालेलं आहे की महाजनपदे नष्ट होऊन ही सर्व महाजनपदं मगध साम्राज्यामध्ये विलीन झाली. जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 16 महाजनपदे त्याच्यामध्ये 4 महाजनपदे प्रभावशाली ठरली, काशी, कोसल, अवंती आणि मगध. आणि या 4मध्ये मगध साम्राज्य या ठिकाणी त्याची सत्ता टिकून ठेवलेली आहे. कुठल्या साम्राज्याने? मगध साम्राज्याने किंवा मगध महाजनपदाने. आणि मग इथून पुढे मगध साम्राज्याचा उदय सुरू होतो. आणि म्हणूनच आपण आपल्या या 8व्या प्रकरणामध्ये मगध साम्राज्याचा उदय अभ्यासणार आहोत. त्या मगध साम्राज्यावरती नंद आणि मौर्य साम्राज्य या ठिकाणी अस्तित्वात आलेलं आहे. त्याच्यानंतर सम्राट अशोकाची कारकीर्द आपण अभ्यासणार आहोत. आणि याच मौर्यकालीन भारतातील राज्यव्यवस्था असेल, व्यापार, साहित्य, कला आणि समाज जीवन यांचाही आपण अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. प्रथमतः मित्रांनो आपण मगध साम्राज्याचा उदय थोडक्यात अभ्यासणार आहोत. जसं आपण अभ्यासत आहोत की भारतात अस्तित्वात आलेल्या 16 महाजनपदांचा इतिहास मी मगाशी सांगितलं तुम्हाला की 6व्या पाठामध्ये अभ्यासलेला आहे. या महाजनपदापैकी 4 महाजनपदे प्रभावशाली ठरली, काशी, कोसल, अवंती आणि मगध. आणि त्यांच्या या 4 महाजनपदामध्ये सुद्धा आपापसामध्ये संघर्ष होऊन मगधाची राजसत्ता प्रबळ होत गेली आणि मगधाचं साम्राज्य उदयाला आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ठीक आहे. मगध साम्राज्य उदयाला आलं, मग या राज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर कसं झालं किंवा त्याचं स्वरूप काय आहे, तर या साम्राज्याची असणारी प्रशासन व्यवस्था अधिक विकसित आणि वेगळ्या पद्धतीने कार्य करणारी होती.
साम्राज्याच्या अस्तित्वासाठी अनेक घटक आवश्यक असतात. आता तुम्ही बघता की आता आपला महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र राज्य असेल, बरोबर आहे, त्याचा विकास करण्यासाठी, जनतेचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी जसे काही घटक आवश्यक असतात किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट, वेगवेगळे विभाग विभागलेले असतात, तसंच या ठिकाणी या साम्राज्याचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक घटक आवश्यक असतात. उदाहरणार्थ विस्तृत भूप्रदेशावर सत्ता, कररूपाने जमा होणारी महसुलाची व्यवस्था पाहणारी प्रशासन यंत्रणा, त्याचबरोबर सम्राटाच्या हाती सर्व सत्ता केंद्रित असते आणि त्याच्या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी सैन्य कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. अरे मुलांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन. लक्षात घ्या, सिकंदराने ज्या वेळेला स्वारी करून इराणमध्ये त्याने प्रवेश केला, इराणबरोबर प्रवेश केल्यानंतर तो भारतामध्ये त्यांनी प्रवेश केला होता. बियास त्याचबरोबर सिंधू नदीपर्यंत तो पोचलेला होता. पंजाब प्रांत त्यांनी जिंकून घेतलेला होता आणि भारताकडे कूच करत असताना ग्रीक सैन्य त्या ठिकाणी थकलेलं होतं आणि ते ग्रीक सैन्य काय म्हटलं की आता आम्ही इथून पुढे जाणार नाही, आणि तिथूनच सिकंदर या ठिकाणी माघारी फिरलेला होता. पण तो माघारी जात असताना जे प्रांत त्यांनी जिंकून घेतले होते त्या प्रांतावरती त्याने राज्यपालांची नेमणूक केलेली होती. म्हणजे किती नियोजन पहा. तसंच एखादं साम्राज्य उभारत असताना त्या साम्राज्याची प्रशासन यंत्रणा असेल, त्याचबरोबर तिथून कर वसूल करण्याच्या पद्धती असतील. अशा पद्धतीनं या ठिकाणी या राज्याचं रूपांतर साम्राज्यामध्ये होऊन ही सर्व यंत्रणा कोणाच्या हाती होती, तर सम्राटाच्या हाती ही सर्व सत्ता केंद्रित होती आणि त्यांच्या अंडर किंवा त्याच्या खाली हे सैन्य कार्यरत होतं. त्याचबरोबर हा जो राजा असेल किंवा सम्राट, मग धर्मविधींचे उपयोजन सम्राटाच्या सत्तेला पुष्टी देण्यासाठी केले जातं. म्हणजे कसं की तो राजा किंवा तो सम्राट असेल, त्याचा राज्यविस्तार वाढावा, साम्राज्यविस्तार वाढावा, त्याचं राज्यकारभार व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालावा, त्यासाठी पूर्वीसुद्धा धर्मविधी केला जाई. सत्ताधारी कुलामध्ये सत्ता आणि त्याचबरोबरचे अधिकार एकवटलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आता आपण मगध साम्राज्याचा उदय या ठिकाणी थोडक्यात पाहूया. प्राचीन भारतामध्ये जी महाजनपदे होती त्या महाजनपदामध्ये मगध साम्राज्य किंवा मगध राज्य हे एक महत्त्वाचं राज्य मानलं जातं. का बरं? का मगध साम्राज्य महत्त्वाचं मानलं जातं? लक्षात घ्या, कारण मगध राज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर होण्यासाठी किंवा मगध साम्राज्य प्रभावशाली प्रबळ होण्यासाठी अनेक कारणं कारणीभूत होती. म्हणजे चांगल्या गोष्टी होत्या त्यांच्या त्या साम्राज्यामध्ये. काय होत्या? सुपीक व समृद्ध जमीन होती, त्याचबरोबर बारमाही वाहणाऱ्या नद्या होत्या, नौकानयनाची उत्कृष्ट सोय होती, व्यापारी बाजारपेठ इत्यादी कारणांमुळे हे मगध राज्य बलवान होत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये मगधावर हर्यंक नावाच्या राजघराण्याची सत्ता होती. कुठल्या? हर्यंक नावाच्या राजघराण्याची सत्ता होती. महाभारतामध्ये हर्यंक घराण्याचा उल्लेख असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग या हर्यंक घराण्यातील पहिला राजा कोण होता? तर राजा बिंबिसार हा या घराण्यातील पहिला प्रसिद्ध राजा होय. त्याचे वडील महापद्म यांनी काय केलेलं होतं, तर गिरिव्रज हा दुर्ग म्हणजे किल्ला, गिरिव्रज हा दुर्ग बांधून मगधाची पहिली राजधानी त्यांनी स्थापन केलेली होती. कोणी? बिंबिसारचे वडील महापद्म यांनी. कुठल्या घराण्यातील? हा हर्यंक घराण्यातील. बिंबिसार गादीवर आल्यानंतर त्याने मगध साम्राज्याचा पाया रचण्यास सुरुवात केली. मगध साम्राज्याचं साम्राज्य विस्तार त्याने वाढवला. शेजारच्या अंगराज्यावरती आक्रमण करून ते अंगराज्य जिंकून घेतलं. या विजयामुळे मगधाचं साम्राज्य वाढलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तरीही बिंबिसार गप्प बसला का? नाही. बिंबिसारने नंतर काय केलं? कोसल, लिच्छवी, विदेह, मद्र अशा अनेक राजघराण्यांशी वैवाहिक संबंध जोडून त्या जोरावरती त्याने आपले विस्तारवादी धोरण राबवलेलं, पुढं नेलेलं आपल्याला पाहायला मिळेल. या राजांना काय करायचं असतं बघा, की सत्ता वाढवायची असते, सत्तेचा विस्तार करायचा असतो. अनेक घराणं आपल्या अंडर, आपल्या खाली त्यांना आणायचे असतात आणि म्हणून ते आसपासचे प्रदेश जिंकून आपला साम्राज्य विस्तार वाढवत असतात. तसंच बिंबिसारने या ठिकाणी अंगराज्यावरती आक्रमण करून ते राज्य जिंकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इतर जी राजघराणे होती त्यांच्याशी वैवाहिक संबंध जोडून ती घराणं जिंकून घेतलेली तुम्हाला पाहायला मिळतील. गिरिव्रज दुर्गच्या पायथ्याशी त्याने राजगृह ही नवी राजधानी या ठिकाणी स्थापन केलेली पाहायला मिळेल. त्याच्यानंतर
बिंबिसारची हत्या करून त्याचा मुलगा अजातशत्रू गादीवर आला. बरोबर आहे. हर्यंक घराण्यातील बिंबिसार याने मगध साम्राज्य वाढवलं, त्याचा विस्तार वाढवला, साम्राज्य वाढवलं. त्याची हत्या करून त्याचाच पुत्र अजातशत्रू या ठिकाणी गादीवरती आला. त्यानंतर या ठिकाणी बिंबिसार गादीवर आल्यानंतर बिंबिसारची हत्या करून त्याचा मुलगा अजातशत्रू गादीवर आला. त्याने पित्याचे विस्तारवादी धोरण अवलंबलेलं आहे आणि म्हणून मगधाचे राज्य या ठिकाणी विस्तारवादी धोरण त्यानं पुढे चालू ठेवलेलं आहे. त्याने मगधाचे राज्य विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेलं आहे. म्हणजे तोही तसा पराक्रमी होता. त्याने या ठिकाणी वडिलांचं धोरण पुढं चालू ठेवलेलं आहे. विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत तो पोहोचलेला आहे. त्याचबरोबर अजातशत्रूने गंगेच्या काठावर पाटलीग्राम येथे एक छोटा दुर्ग बांधला. कुणी? अजातशत्रूने. स्थानिक उत्पादनाच्या खरेदी विक्रीचे ते एक केंद्र बनले. म्हणजे मालाची ने-आण करण्यासाठी, खरेदी विक्री करण्यासाठी ते त्यांना अतिशय सोयीस्कर झालं. आणि त्याच वेळेला अजातशत्रूने काय केलेलं आहे की गंगेच्या काठावरती पाटलीग्राम येथे एक छोटा दुर्ग त्याने बांधलेला आहे आणि तो दुर्ग त्यांना खरेदी विक्रीसाठी एक महत्त्वाचं केंद्र बनलेलं होतं. मग पुढील काळामध्ये काय झालेलं आहे की याच पाटलीग्रामचे पाटलीपुत्र या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तेच काय झालेलं आहे, मौर्य साम्राज्याची राजधानी बनलेलं आपल्याला पाहायला मिळेल. नंतर जनतेने काय केलेलं आहे की अजातशत्रूला पदच्युत म्हणजे पदावरून त्याला बरखास्त केलं, पदावरून काढून टाकलं आणि शिशुनाग या त्याच्या मंत्र्याला राजा म्हणून निवडले. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येत असेल, तुम्ही सिक्वेन्स लक्षात घ्या. आपण महाजनपद पाहतोय, त्या महाजनपदामध्ये मगध साम्राज्य प्रबळ झालेलं पाहतोय. त्या मगध साम्राज्यावरती हर्यंक घराण्यातील बिंबिसार या राजाने राज्य केलेलं आहे. त्याने मगध साम्राज्य वाढवलेलं आहे, विस्तारलेलं आहे. त्याची हत्या झाल्यानंतर अजातशत्रूने सुद्धा आपल्या वडिलांचं विस्तारवादी धोरण पुढं चालू ठेवलेलं आहे. पाटलीग्राम येथे दुर्ग बांधलेलं आहे की जे खरेदी विक्रीसाठी महत्त्वाचं केंद्र मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर पाटलीग्रामला पाटलीपुत्र हे या नावाने ओळखलं जाऊ लागलेलं आहे आणि नंतर मगधाची राजधानी म्हणून पाटलीपुत्रला ओळखलं जाऊ लागलेलं आहे. नंतर मात्र काय झालेलं आहे की याच अजातशत्रूला लोकांनी काय केलेलं आहे की पदावरून बरखास्त केलेलं आहे आणि त्याच्याच पदरी मंत्री म्हणून काम करणारा शिशुनाग या त्याच्या मंत्र्याला राजा म्हणून निवडलेला आहे. शिशुनाग घराण्याने इसवी सन पूर्व 430 ते 364 या काळामध्ये राज्य केलेलं आहे व त्यानंतर महापद्मानंद याने मगधाची गादी बळकावली आणि तिथून पुढे कुठली वंश आला तर नंद वंशाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळेल. बघा, बिंबिसार नंतर अजातशत्रू नंतर सत्तेवर आलेला शिशुनाग नंतर महापद्मानंद म्हणजे नंद घराण्यातील होता तो. या महापद्मानंदने मगधाची गादी किंवा सत्ता बळकावलेली आहे आणि तिथून पुढे नंद वंशाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे एकाच साम्राज्यावरती वेगवेगळी घराणे कशा पद्धतीने राज्य करतात हे आपण या ठिकाणी पाहतोय. पण मात्र जे ठरलेलं मगधाचं साम्राज्य आहे ते विकसित झालेलं आहे किंवा त्याचा विस्तार या ठिकाणी पुढोरी घराण्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळेल. मगधाचा विकास होण्यापाठीमागे लक्षात घ्या राजकीय स्थैर्य आणि अनेक बाबी कारणीभूत असल्याचं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला त्याचे पॉईंट्स काढून तुम्हाला मी नोट्सच्या स्वरूपामध्ये पाठवणार आहे. तर या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया. गंगा नदीच्या खोऱ्यात सर्व मोक्याच्या ठिकाणी मगधाचे नियंत्रण होतं. आता मगधाचा विस्तार वाढला म्हटलं आसपासच्या प्रदेशावरती त्याचं नियंत्रण असणं साहजिकच आहे. अंगराज्य जिंकल्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेश त्यांच्या ताब्यात आलेला होता. कुणाच्या? मगधाच्या. आणि दूरवरच्या प्रदेशांशी व्यापार वाढवण्यामध्ये मगधाला यश मिळालेलं आहे. बघा, म्हणजे एखादी घटना घडत असताना, एखादा विकास होत असताना अनेक गोष्टी कशा पॉझिटिव्ह असतात किंवा त्याचा सपोर्ट असतो, तसा सपोर्ट मगधाच्या साम्राज्याला मिळालेला आहे. मगधाला नैसर्गिक साधनसंपत्तीचं सुद्धा वरदान लाभलेलं होतं. विशेषतः तिथली जमीन अतिशय सुपीक आणि भात शेतीसाठी तर प्रसिद्ध होती तिथली जमीन की त्या जमिनीतून मोठ्या प्रमाणामध्ये भात शेती केली जायचं. भाताचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन त्या ठिकाणी मिळायचं. साम्राज्य विस्तारामुळे महसुलामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भर पडलेली होती. म्हणजे जनतेकडून त्यावेळेला टॅक्स, जसं आता आपण शेतीचं टॅक्स भरतो सरकारला, तसं त्यावेळेला त्या कालखंडामध्ये सुद्धा साम्राज्यातील लोक राजाला
कर स्वरूपामध्ये, पैशाच्या स्वरूपामध्ये कर भरत असायची. आणि त्या साम्राज्य विस्तारामुळे महसुलामध्ये सुद्धा, राज्याच्या महसुलामध्ये सुद्धा काय व्हायची, भर पडायची. त्याचबरोबर जंगलातून मिळणारे लाकूड असेल, हस्तिदंत, लोखंड, तांबे यांचे स्रोत विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे तेथील प्रादेशिक उद्योगांना सुद्धा चालना मिळाली. म्हणजे निसर्ग किती देतो बघा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, निसर्ग आपल्याला किती देतो, किती नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, की त्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा आपण पुरेपूर व्यवस्थितपणे वापर केला पाहिजे. या नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे एखादं साम्राज्य किती पुढं जातं, विस्तारलं जातं, उद्योगधंदे मिळाले जातात. जसं आपण त्यावेळेला जंगलातून लाकूड मिळत होतं, हस्तिदंत मिळत होतं, लोखंड, तांबे, आणि त्यामुळे उद्योगांना चालना मिळाली. राजकीय महत्त्वाकांक्षेच्या बरोबरीनेच धनधान्याची व व्यापाराची सुबत्ता बघा. सुपीक जमीन असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये धनधान्याचं उत्पादन मिळत होतं, व्यापार चांगल्या पद्धतीने होत होता. त्यामुळे मगध राज्यसत्तेच्या विकासासाठी आणि बलाढ्य साम्राज्य सत्ते स्थापनेसाठी ही सर्व बाबी कारणीभूत ठरलेल्या आहेत. कोणकोणत्या बाबी? आत्ताच मी तुम्हाला सांगितल्या. गंगा नदीच्या खोऱ्यात सर्व मोक्याच्या ठिकाणी मगधाचं नियंत्रण होतं, बरोबर. अंग राज्य जिंकल्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेश त्यांच्या ताब्यात होता. त्याचबरोबर दूरवरच्या प्रदेशांशी व्यापार वाढवण्यामध्ये मगधाला यश प्राप्त झालेलं होतं. आणि जास्तीत जास्त महत्त्वाचं गोष्ट कोणती असेल तर मगधाला नैसर्गिक साधनसंपत्तीचं वरदान लाभलेलं होतं. त्यामुळे त्यातून त्यांना चांगल्या पद्धतीचा उद्योगाला चालना मिळालेली आहे. त्यामुळे मगध साम्राज्याची धनधान्याची आणि व्यापाराची सुबत्ता चांगल्या पद्धतीने वाढलेली असल्यामुळे मगध साम्राज्याचा विकास आणि त्याचं बलाढ्य साम्राज्यामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे मौर्य साम्राज्य आहे. आणि त्याच्यानंतर आपण या मगध साम्राज्यावरती नंद आणि मौर्य साम्राज्याने कशा पद्धतीने विकास केलेला आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.